कोकण रेल्वे मार्गावरच्या 12 स्थानकांपैकी सिंधुदुर्गातल्या 4 स्थानकांचं सुशोभीकरण झालं आहे। पर्यटन विकासासाठी या गोष्टी पूरक असून त्यामुळे पर्यटन विकास व्हायला मदतच होईल। फक्त ही स्थानकं सुंदर ठेवण्याचं काम रेल्वे प्रशासनासोबतच प्रत्येक प्रवाशाचं सुद्धा आहे, असं प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं। कुडाळ रेल्वे स्थानकाच्या परिसर सुशोभीकरणाच्या कामाचं लोकार्पण आज मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। कोकण रेल्वे मार्गावरच्या 12 स्थानकांपैकी सिंधुदुर्गातल्या 4 स्थानकांच्या सुशोभीकरणाचं काम पूर्ण झालं असून येत्या 6 तारखेला रायगडमधल्या 2 स्थानकांचं देखील लोकार्पण होणार असल्याचं मंत्री चव्हाण यांनी सांगितलं। कुडाळ रेल्वे स्थानक सुशोभीकरणाच्या कामाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्या हस्ते आज संपन्न झाला। सुरुवातीला कोकण रेल्वेचे जनक कैलासवासी प्राध्यापक मधु दंडवते यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आलं। त्यानंतर फलकाचं अनावरण करण्यात आलं। दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, कोकण रेल्वे बोर्डाचे वित्तीय संचालक राजेश भडंग, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, काका कुडाळकर, दीप्ती पडते, संजय वेंगुर्लेकर, दादा साईल, संध्या तेरसे, श्वेता शिरोडकर, बंड्या सावंत, प्राजक्ता बांदेकर, चांदणी कांबळी, राजू राऊळ, तहसीलदार वीरसिंग वसावे, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता सावंतवाडी महेंद्र किणी आदी उपस्थित होते। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं। तसंच कुडाळ भाजपच्या वतीनं नारायण राणे आणि रवींद्र चव्हाण यांचं स्वागत करण्यात आलं। रेल्वे स्थानक रिक्षा संघटनेतर्फे राणे आणि चव्हाण यांचं स्वागत करण्यात आलं। आपल्या जिल्ह्याला पर्यटनाची परंपरा लाभली आहे। जिल्ह्यात पर्यटन वाढल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होऊन स्थलांतर थांबेल। जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटन वाढीला प्राधान्य देणार असल्याचं पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं। माझ्या आजी आई वडिलांबरोबरचाही प्रवास आठवतो की त्या भांडूपमध्ये एसटी मधून प्रवास करत करत कोणत्याही परिस्थितीमध्ये गणपतीच्या अगोदर इथली झाडलोट करण्यासाठी यायचं। या कुडाळ या भागामध्ये उतरायचं आणि या नदीच्या पलीकडे नेरुळपार जी नदी आहे त्या नदीतून जी तुटलेली होडी आणि त्या तुटलेल्या होडीच्या मधून प्रवास करत असताना एक तो डालड्याचा डबा हातात तो बोटवाला द्यायचा। पाणी आतमध्ये शिरलं तर ते पाणी उपसून तुला बाहेर काढावं लागेल, असा सगळा प्रवास। आणि ती त्यावेळची असणारी जी आपल्या गावाकडची असणारी ओढ ही माझ्यासारख्या असंख्य कोकणवासीय की जे मुंबई स्थित आहेत अशा प्रत्येकाला आहे। प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असू शकतात, परंतु या अनुभवातून आपल्याला काय करावं लागेल मला सांगायला आनंद आहे की माझ्या पक्षाने मला दिलेली संधी, एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची दिली गेलेली मला संधी आणि त्या संधीमध्ये मला जे जे आवश्यक आहे किंवा जे कोकणवासियांना नेहमी वाटत होतं ते सर्व करण्याची संधी या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मला मिळाली। सभागृहामध्ये पहिल्यांदा ज्यावेळेला गेलो होतो त्यावेळेला मला आठवतं की प्रमोद जठारजी आणि मी दोघं जण एकाच बेंचवरती बसलो होतो आणि तेव्हा या कोकणवासियांचे प्रश्न प्रमोद ज्या पोटतिडकीने मांडायचा त्यावेळेला त्याला साथ देण्याच्या दृष्टिकोनातून नेहमी मी बाजूला बसायचो। अनेक प्रश्नांची उकल करत करत आज सिंधुदुर्ग जिल्हा असेल, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असणारा प्रत्येक विषय असेल, कोकणातील प्रत्येक विषयाला कशा पद्धतीने हाताळलं गेलं पाहिजे यासाठी काय करता येऊ शकतं। मला आठवतं
की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी यांनी सतत जे कोकणाला आवश्यक ते सर्व करण्याची भूमिका नेहमीच ही त्यांची राहिली. ते नेहमीच या सगळ्या विषयांमध्ये कोकणाच्या पाठीमागे खंबीरपणे कसं उभं राहिलं पाहिजे यासाठी प्रयत्नशील राहिले. आदरणीय दादांच्या नेतृत्वामध्ये सुद्धा हा कोकण आणि कोकणातील असणारा माणूस, या माणसाला आवश्यक काय आहे, इथलं असणारं स्थलांतर थांबलं पाहिजे, इथल्या असणाऱ्या सर्व कोकणवासियांना जे जे आवश्यक आहे ते पर्यटनाच्या माध्यमातून कसं पुढे नेता येईल. खरं तर पर्यटन जिल्हा म्हणून दादांनी यांनाचं असणारं योगदान सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यामध्ये त्यांचंच आहे हे मला सांगायला अत्यंत आनंद होतो. आणि हे सर्व करत असताना दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मी बऱ्याच वेळेला हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की अपघाताने पालकमंत्री आहे, पण लक्षातच कोणाच्या येत नाही की मी अपघाताने पालकमंत्री आहे. मी हे यासाठी सांगतोय की पर्यटन आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कमी पैशामध्ये, कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये रोजगाराच्या अनेक संधी प्राप्त होऊ शकतात. आणि या रोजगाराच्या संधी जर प्राप्त करायच्या असतील तर खऱ्या अर्थाने पर्यटनाला चालना मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे. ही रेल्वे स्टेशन जी कोकणामध्ये असणारी रेल्वे स्टेशन त्यांचं रूप बदलणं या पाठीमागची असणारी संकल्पनाच ती आहे की आमचा कोकणवासीय जेव्हा या ठिकाणी येतो किंवा एखादा पर्यटक रेल्वेने ज्यावेळेला प्रवास करतो त्यावेळेला त्याच्या मनामध्ये या कोकणाबद्दल आणि कोकणाकडे त्यांनी कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे, जे फील त्याच्या मनामध्ये निर्माण झालं पाहिजे, त्याला एक वेगळ्या पद्धतीच्या वातावरणामध्ये नेणं, त्याला त्या वातावरणाच्या निर्मितीच्या दिशेने नेणं हे अत्यंत गरजेचं आहे. परिवहन व्यवस्था प्रगतीचं परिमाण आहे, म्हणून पर्यटनामध्ये रेल्वे स्थानकांचं महत्त्व आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातल्या अनेक रेल्वे स्थानकांचा विकास झालाय. वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन मागणी केल्याचं खासदार नारायण राणे यांनी सांगितलं. समृद्ध असायला पाहिजे. का झाला नाही याचं आत्मपरीक्षण कोण करणार? वेळ आहे का कोणाला? दुसऱ्यांना शिव्या देणं, टीका करायला वेळ आहे, पण चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणुसकीचा धर्म सांगणारा वेळसाठी वेळ नाही. नाही विचार करावा. आता आमचा रवी चव्हाण पालकमंत्री आहे. अरे आपल्या जिल्ह्यात एक माणूस मंत्री होतो, पालकमंत्री होतो, इथंच कौतुक आहे. मग नंतर तुमच्या अपेक्षा आता आम्ही निघू ना, इथे मध्ये बसलेले नाहीत ना, त्याच्यापेक्षा अधिक लोक लांब उभे निवेदनं घेऊ. दादा आमचा बघा. अरे मध्ये येऊन बसा आणि आमचं पण ऐका ना. ते ऐकायचं नाही, नुसतं बघा का. आम्ही पाहतोय हो, मी 35 वर्ष पाहतो, कोणाला कुठे जायला दिलं नाही. आता रवी चव्हाणचं भाषण ऐक. आपल्याला परिवर्तन करायचंय, उत्पन्नात करायचंय, शिक्षणात करायचंय, बेकारी संपवायची आहे, मुलांचं शिक्षणाचा दर्जा वाढवायचा आहे, कारखानदारी आणून रोजगारी द्यायची आहे. चर्चा कधी करता नाही. चर्चा नाही, आमका व्हया, हे एकच वाक्य. अरे व्हया तर कसं द्यायचं ते सांगा ना. आम्ही फार प्रयत्न करतोय. ही काय रवी का मी एक संधी सोडत नाही, संधी सोडत. परवा सहज म्हणून वैष्णव रेल्वे मंत्र्याकडे गेलो, सहज म्हणून गेलो. मध्ये साहब क्यों आया? मला काम से आया हूँ.
कामासाठी गेलो नव्हतो, पण बोलो मंत्र्याकडे आला आणि कामाशी काम नाही म्हणणं बरोबर नाही. बोलो क्या काम है? मुझे वैभववाड़ी कोल्हापुर का रेलवे लाइन ये साल में होनी चाहिए. साल में सर्वे किया. बोला मुझे मालूम है, सर्वे हमने करवाया, अभी हमें रेलवे शुरू करो. बोले सर आम कोशिश नहीं, आप ही कर सकता है. ते अतिशय चांगले मंत्री आहेत. आम्ही कुठे चाला गेलो तरी आम्हाला ध्यास सिंधुदुर्गाच्या विकासाचा, सिंधुदुर्गाच्या माणसाचा, त्याची प्रगती व्हायला पाहिजे, तो सुखी व्हायला पाहिजे, समृद्ध व्हायला पाहिजे. नुसतं आम्ही विकसित भारत, सिंधुदुर्गाचं काय? तरी सिंधुदुर्गाच्या जिल्ह्यात मी आलो त्या 35,000 पर कॅपिटा इन्कम होता, आता 2.5 लाख झाला आहे. गोव्याला आहे 4.5 लाख. तुम्हाला नाही वाटत आम्ही गोव्याच्या पुढे जावं 4 लाखापेक्षा? आणि मग 4 लाखाचं जीवन कसं असेल? मुलांना कसं दर्जेदार शिक्षण देऊ, चिंता असेल का? मेडिकलला घालताना, इंजिनिअरिंग घालताना, कॉम्प्युटरला नाही. मग तसं उत्पन्न होण्यासाठी परिश्रम, मेहनत, कष्ट घेणं आवश्यक आहे. त्याने अभ्यास करणं आवश्यक आहे. मुलाला कुठे पाठवू म्हणजे तो कर्तबगार होईल, कोणतरी होईल आणि आपल्या घराण्यात पैसे आणेल. वाईट गोष्टी फार शिकतात या जिल्ह्यातले लोक. वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग हे तालुके आहेत. कधी जातो आम्ही कार्यक्रमानिमित्त, ऐकायला मिळतं तिथल्या चांगल्या बऱ्या वाईट गोष्टी. अरे बाजूला गोवा आहे म्हणून गोव्यात जाऊन कॅसिनो खेळायलाच पाहिजे असं काय? हे नाही केलं, आदेश नाही काढलाय कोणी. कॅसिनो खेळात इथले दुकानदार गल्ल्यातला पैसा घेतात, जातात सॅटर्डे संडे. काय तिथून पैसा आणून काय उभारलं का एखादी इमारत? नाही. उलट दुकानं बंद झाली शेकडोनी या जिल्ह्यातली. विचार करा, कधीतरी हे बंद व्हायला पाहिजे. जिल्ह्यात ब्राऊन शुगरचं प्रमाण वाढलंय. का नाही गावागावात तुम्ही आंदोलन करत? आपल्या जिल्ह्यात असता का म्हणे कॉलेजला जाणारी मुलं पिरी बर्बाद होईल. आम्हाला वाटतं हा जिल्हा घडावा, देशात असावा, निसर्गरम्य आहे, आंब्यासारखं इथे पीक येतं, समुद्र किनारा आहे, टुरिझम जिल्हा आहे. लोकांनी यावं, आनंद लुटावा आणि म्हणावं वा काय जिल्ह्याची प्रगती आहे. असे उद्गार काढण्यासाठी तुमची मदतीची गरज आहे. जिल्ह्यातली 4 रेल्वे स्थानकं अगदी विमानतळावर असल्याचा भास निर्माण करतात. एवढी ती स्थानकं देखणी झाली आहेत. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कमी कालावधीत या स्थानकांचं सुशोभीकरण करून जनतेला दिलेला शब्द खरा केला असल्याचं माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितलं. खरं तर हा सोहळा जेव्हा सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या डोक्यात आला किंवा त्यांनी जेव्हा ठरवलं तेव्हा मी गाडीत होतो आणि आम्ही कुठेतरी प्रवास करत असताना चव्हाण साहेबांच्या असं डोक्यात आलं की हे सगळं चित्र बदललं पाहिजे. एअरपोर्ट जसा दिसतो तसा आपला रेल्वे स्टेशन दिसला पाहिजे. 2.5 वर्ष ह्या सरकारला झाली. 2.5 वर्षामध्ये सार्वजनिक बांधकाम खातं हे त्यांच्याकडे पोर्टफोलिओ आहे आणि त्यांच्या डोक्यामध्ये जेव्हा ती संकल्पना आली मला खरं वाटलं नाही की खरोखरच 2.5 वर्षामध्ये किंवा 1.5 वर्षामध्ये कणकवली मला वाटतं सर्वात पहिली वास्तू इकडे उद्घाटन झालं. आणि कोकणामध्ये मला आता साहेब आता स्टेजवरच सांगत होतो चिपळूणमध्ये आणि असे अनेक किती झाले हो साहेब टोटल 12 झाले. 12 रेल्वे स्टेशन. आणि हे चित्र तुम्ही बघताय हे कुठल्याही एअरपोर्टला मागे टाकेल असं हे चित्र आहे आणि हे कुडाळमध्ये उभं आहे. याच्यासाठी मी खरोखरच सन्मानित चव्हाण साहेबांचे आभार व्यक्त करतो. आणि मी जेव्हा ऑनलाईन पद्धतीने याचं भूमिपूजन झालं होतं
तेव्हाही मी माझ्या मनोगतामध्ये म्हटलं होतं की मी चव्हाण साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ मालवण हा एकमेव मतदारसंघ असा आहे ज्याला 2 स्टेशनला अशा ह्या पद्धतीने सजवलं गेलं आहे, एक ओरस आणि एक दुसरं कुडाळ. त्यासाठी मी तेव्हाच त्यांचं अभिनंदन आणि त्यांचे आभार देखील व्यक्त केलेले आहेत. यावेळी कोकण रेल्वेचे वित्तीय संचालक राजेंद्र भडंग यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं. मधु दंडवते जी ने इसकी परिकल्पना की कोंकण रेलवे बनाने की. उनके वो एक शिल्पीकार कहा जाएंगे, कोंकण रेलवे के शिल्पीकार थे. उन्होंने परिकल्पना की कि कोंकण के निवासियों को ट्रेन की सुविधा मिले जो मुंबई से कनेक्ट हो और यहाँ केरला तक उनका कनेक्शन मिले. तो ये परिकल्पना की मधु दंडवती जी ने, उसको साकार किया श्रीधरन साहब ने. श्रीधरन साहब के नेतृत्व में इसको बनाया गया और इसको देश को समर्पित किया गया. श्री अटल बिहारी वाजपेयी के कर कमलों द्वारा इसको देश को समर्पित किया गया. ये मुझे बेहद खुशी है शेयर करते हुए कि ये कोंकण रेलवे के ये 12 स्थानकों को सुशोभित करने का कार्य पालक मंत्री श्री रविंद्र चौहान साहब ने इसको हाथ में लिया और इतना अच्छा डेवलप कर दिया है जैसा एंटर होते लगता है कि हम एयरपोर्ट में एंटर हो गए. तो मैं उनको बहुत बहुत धन्यवाद करना चाहता हूँ. और ये करने से यहाँ के सिंधुदुर्ग के लोगों को और मतलब जो भी स्थानक रहवासी है उनको बहुत अच्छी सुविधाएं मिली है, जिसके लिए हम सब उनके आभारी हैं. और आशा है कि ये 4 स्टेशनों का तो सुशोभीकरण तो समर्पित किया गया. अभी जो बचे हुए 8 का भी अभी जल्द ही हो जाएगा. तो इसलिए हम सब उनको धन्यवाद करते हैं और कोंकण रेलवे की तरफ से आपका बहुत बहुत आभार. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निलेश पवार यांनी केलं, तर आभार प्रभाकर सावंत यांनी मानले. एकूण 9,60,00,000 रुपये खर्चून कुडाळच्या या रेल्वे स्थानकाला विमानतळाचा लूक देण्यात आला असून या रेल्वे स्थानकात पार्किंगची देखील प्रशस्त व्यवस्था करण्यात आलेली आहे. यामध्ये 60 रिक्षा, 70 चारचाकी आणि 100 दुचाकी सहजपणे पार्क केल्या जाऊ शकतात. तसंच दिव्यांगांसाठी सुद्धा स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. एकंदरीतच कुडाळ रेल्वे स्थानकाचा कायापालट झाला असून गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांचं स्वागत करायला कुडाळ रेल्वे स्थानक कात टाकून सज्ज झालंय. निलेश जोशी, स्काय न्यूज टुडे, कुडाळ.